तरी पण किती विश्वास ठेवतात त्यांच्यावर. म्हणजे तुका नक्की काय म्हणूच असा? चाय त्यांनी तुमका कायच कसा कळत नाही. आयेनी अट्टी घातला नी, पण आयनच्या मागे अण्णा काय काय करणार हत तर आयन तरी कळणार हा काय? इतके दिवस अंधारात ठेवला नी, ह्याच्या पुढे काय करतील तर सांगता येता काय? अगो, माणसाच्या मूळ स्वभावाक खय औषध असता काय? नाही ना. मग आपणाकच आपले प्रयत्न करूचे लागतले. आये चाय खाऊन झाली असत तर सरिता वांगडा भाकऱ्या बाजूक घे. घे आवशे. इलाय इलाय. आओ अहो हायसर किती बसलास? वर बसा बसा तर काय झालंय बसलं इथं? बसा बसा वर बसा वर बसा. काय पत्र येला काय? ही आवशीसाठी रंगातलं तिका काय करणार नाही, दिसत नाही ना तिका. तू बघून सांग कशी दिसत ते का. ही चेडवासाठी मला कळत नाही ना साड्यातला काय. चांगली असत हो, रंग पण मस्त असत. आता बघ चेडवाचा लगीन कसा लावून देते ते. पैसा लई नाही हा, पण इच्छा लई या. सगळ्या थाटामाटात करीन, जेवढा जमत तेवढा सगळा करीन. एकुलता एक चेडू असा ना. करा सगळा करा. अहो अहो काय करतास या? माऊली असंच तू पडक्यात पण घरचं केलास. तुझा सगळं चांगला होऊ दे. हे बघा, आता डोळ्यात पाणी आणायचा नाही. लगीन आणा चेडवाचा. येतं हवी येतं. काय जातास? बस थांबा. आता दमून कोणाक सांगते? पाठीवर जबाबदारी असतात ना. मग मुलीच्या लग्नाचं कुठवर आलं? तर चाललंय. हा साडी घेतली तर बघून सांगा कशी असा ती. ठीक आहे. अय्या छान आहे. मला हा रंग खूप आवडला. काय सांगतास काय? अण्णा तर बायकोक पण हे रंग खूप आवडलो. तुमच्या दोघांची आवड सारखी दिसता. आता असा काय झाला? नाही काही नाही, घ्या. टमाटात लग्न करताय. आयुष्यभर लेखीनं काही मागितलं नाही. शाळेत जाताना सुद्धा दुसऱ्याच्या अंगावरची कापडं घातली. कामावरून सुट्टीवर घरी गेले की आजवर फक्त खाज्याचं एक पाकिट घेऊन गेले. दुसरं काय हट्ट करूक नाही दिन. ते का माहीत हा, बापाशीच्या झोळीत पत्र असत, पैसे नाही. या वेळेस पण खाज्याची पाकिटं घेऊन जाते. माका म्हणाला सासूरवाडीक जाताना माहेरचं अहेर म्हणून खाद्याचं पाकिटच ठेवा बघा. चहाण. अण्णा नमस्कार. येतोय हा येतो. कसा होता चहा अण्णा? हे काय अण्णा, एवढ्या दिवसानंतर माझ्यासाठी काहीतरी आणलं तुम्ही.
पण असं काहीतरी आणाल अशी अपेक्षा नव्हती. मला वाटलं एखादा चपला हार आणाल, नाहीतर बोरमाळ आणाल. पण हे काय? ठीक आहे, तुमचा मान म्हणून ठेवून घेते मी. पण मला काय हवंय हे लक्षात आलंय ना तुमच्या? मला जे हवंय ते आणल्यावरच. तिने तुझ्यावर अरे जादू तिच्या सौंदर्यात असा, डोळ्यात असा. ही हातात हा ना, त्याच्यापेक्षा नशात तिच्यात असा. लय ताबो ठेवूक बघतय पण नाही जमत. पाऊल तिच्याकडेच वळतात. अरे सोना नाणाच काय, माका वाटलं ना तर तळ हातावर संजीवनी सारखा वाढव घेऊन तिच्या पायाशी ठेन. ठे सगळ्या तिच्या पायाकडे ठे. तुम्हाला तुमच्या सगळ्या पापांची खूप मोठी शिक्षा भोगावी लागणार. काय गो, काय झाला? अगो काय विचारते मी? तो दागिनो असा काय? होय. अरे तुम्ही तर कधी काही दागिने घालतास ना, पण आहे ही बया तुमच्या माझ्या हक्काचे दागिने घालून बाईवर मिरवत गेली. हा आता काय करणार असास तुम्ही? हा अण्णांका जा विचारणार असास या सगळ्याचो? मी म्हणते अण्णांका जा विचारण्यापेक्षा ना त्या उद्याच जाऊन गळ चिरा. आहे तुम्ही मला अशी धमकी देऊ नका. काय करशील का तू? काय करशील? हेम काय सांगशील? सांग. आता माझ्या घरापुढे मी कोणाचाच विचार करूच नाही, माझ्या जीवाचं सुद्धा. आजपासून तू काय 22चं पाणी बंद. चालली गायसून. बर निक. पैसो अडको या सगळ्याचा हिशोब माझ्याकडे रवा. कोणाक काय वया असतात तर माझ्याकडे मागायचा.
माका विचारल्याशिवाय या घरात काही एक होता कामा नये. माका विचारल्याशिवाय दागिनो घालायचो नाही, कपाटाक हात लावायचो नाही. आणि ज्या काय ह्या मान्य नसात त्याच्यासाठी या घराचे दरवाजे उघडे असत. जाऊ शकता. यापेक्षा ना मला माझा जीव खूप महत्वाचा आहे. ए ए या एक दागिनो काय वाड्यातले सगळे दागिनो आणून तुका मडवीन. तुझ्या जीवाक काय ओघ देणार नाही. अरे या सगळा अण्णा नाईकाचा असा. अण्णा नाईक या दागिन्यांचा पैशाचा काय पण करेल. अरे एकच दागिनो काय सगळी तिजोरी रिकामी करते तिच्या समोर. इंदू इंदू या काय हा माणसानं आयुष्यभर माझा आवाज ना ऐकल्यान तो माझ्या अटी काय ऐकतलो. इंदू आरडा वया तेवढा आरडा, पण तिजोरीचे चावे मी तुमच्याकडे देऊचय नाही. आतापर्यंत सगळा तुमच्या ताब्यात होता. चावे खय हसत ता माका माहित होता, पण मी हात लावलंय नाही. तुम्ही जेवढे दागिने दिलास त्याच्यातच समाधान मानितिलंय मी. कधी पैशांचा हिशेब नाही विचारले. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरावर या घराच्या संपत्तीवर जेवढं अधिकार तुमचा हा ना तेवढंच माझो पण हा. बायकोनेच घालून मिरवायचे का? आणि मी काय करायचं? मी असं जगायचं? फक्त प्रेमाने पोट भरत नाही अण्णा नाईक. तुमचा वाडा धर्मशाळा नाहीये असं सांगितलं होतं तुमच्या घरच्यांनी. जर तो वाडा धर्मशाळा नाहीये ना तर माझं घर सुद्धा आश्रम नाहीये. किती चपला झिजवल्यात माझ्यापर्यंत येण्यासाठी लक्षात आहे ना तुमच्या? माझ्यावर आरडले तसं कधी वाईट नाही वाटलं मला, पण आज अधिक वाईट वाटला. कारण आज अण्णा त्या बाईच्या सांगण्यावरनं पोटच्या पोरावर आरडले. अण्णांचा दरार होतो रे गावात. अण्णा नाईक म्हटल्यानंतर सगळी जण कापायचा. त्याच अण्णा नाईकांका ही बाई आपल्या तालावर नाचवता.
माधवा, अण्णा वागले असतील वाईट, कधी कोणाची दया केलेली नसत, पण या बाईमुळे होणारी त्यांची अवस्था नाही बघवत रे. माधवा, अण्णा नाईकच अचूक होय. बाबांचं नाव मोठं करायचं आहे, मी करेन. तुझी सुषमा. पाहू देत आसवा. असं किती लोकांच्या डोळ्यात पाणी बघितलंय मी. पैसे मिळाले नसतील, पण माणसं खूप भेटली. खूप काय दिलंय या नोकरीत. आता रिटायर झाल्यावर माणसं भेटणार नाही, ती वर्दी नशाल, पण सवय झाली आहे ना सगळ्यांची. पाणी देशाल. तुम्ही बसा ना. अण्णा, त्याच्यापेक्षा आई कधी विचारल्याने असतं ना कसं असंच गो, तर तिका आयुष्यभर समाधान मिळालं असता. कालचं पत्र वाचून झाला. होय तर कायच कळा नाही होता, अक्षर पण ओळखीचा नाही. का पत्र दे आडे. काय झालं काका? हा पत्र तुझा, ते खंडावरला नाम्याचा होता. तुम्ही पण नाही काका? आता वय झाला गो, रिटायर होईन आता. मग काय गोंधळ भाऊचं नाही. हा, गोंधळ झालो तरी चला तो, पण वाढवून घ्यायच्या कामाचा. आता ता काय आमच्या हातात असता. थांबा, हा इलय. ह्या घ्या पत्र आणि हे लाडू. खाई जाऊचं अण्णा. सांगतोय चलत राव. अण्णा, हैसर किती गेला आपण. सांगतोय चल. बघितलंस ना कुत्रा, हा दारात बसलेलो कुत्रू बघितलंस ना, तिच्या मर्जीनं वागणार हो, बघितलंस ना. हा सांग, कुत्रू कसो बसता. अण्णा, थांब. बस, कुत्र्यासारखं बस. दाखव मागा, गुडघ्यावर बस. बस म्हणताय ना, बस बस गुडघ्यावर. अण्णा नाही कसं आहे मी.
करायचा, नीट पार पाडायचा. घे. आहे तुम्ही पण आता जेवण घेवा. मी नंतर जेवते. जेले नाही आहोत. आहे जेवून घे. किती त्यांच्या पायी उपाशी राहतस? अगे तुका कळणं कसं नाही आ? त्यांका एक घर नाही असा. आहे तुमका वाढू का जेव? नको. हात धुतलास? तेव्हाच धुतला. एक होळ्या कुदळ पावडा घेऊन ये. काय आणशील? सरलंय फावडा कुदळ घेऊन ये लवकर. पावडांनी कुदळ. दत्ता, अरे काय आहे या सगळा? दत्ता भाऊ. हायसून बघतास ना सगळा? काय हा या? कोणी लावल्यान ह्या कलम? कित्या लावल्यान त्याचो वेगळो अर्थ माका सांगूक नको. आजपर्यंत कोणाच्या नावानं कलमा लावलास तर बघलं ह्या डोळ्यान. पण आता काय हा या? कोणी लावल्यान? कोणाच्या नावानं लावल्यान कलम ह्या माका कळूकच वया. किती या कित्या कळूक वया? तुझं काय संबंध? तुझ्या नात्यातल्या कोणाचा कलम लागला नाही ना? काय सापडला नाही ना? तोंड बंद ठेवायचा. कळता हा माका चुकीचं बोलतोय मी. हा इंका नाही सोडू शकत.
आहे तरी त्यांच्या वांगडा कित्या रवतात ना ताच कळत नाही माका. काय गरज होती त्या कलाम लावची? खूळ लागला काय त्यांका? रात्री हे उद्योग करत असत तसे. धोका उठला हा माझा, नाही सहन होता आता माका. सरिता शांत हो. अहो, कसा शांत हो? एक काम कर, चल फिराक जाऊया आपण. कित्या? चल म्हणताय ना, बरं वाटत तुका, चल. हो जरा पिशवी पकड, जरा मी आडोशाक जाऊन येते. सरिता आता डोक्यातून घरातले सगळे विचार काढून टाक. नको जास्त विचार करू. हो आता आपल्याला आपल्या पोराकडे लक्ष देऊ काय, ता महत्वाचा हा ना. काय रे, दुसरीकडे काय जागा नाही मिळाली तुका? काय डोळे वटारून बघतस? आता निघतस की घालू डोक्यात दगड? हो चल येसून. काय झालं आता सर? आपणा काय करूचा? थांब मी बघते. थांबा मी पण येते. चल. म्हटलं तर आपल्याकडे पैसे पण नव्हतो रे. काय झालं? हैसर येऊन बसा होते, बोला होते, अगदी घरच्या सारखे होते रे. शेडवाचं लगीन काढला होता, मग साडी पण दाखवले. चेडवाच्या लग्नाची तयारी करी होते. आता आता चेडवा येतोय, त्यांची वाट बघित असताना. आणि आणि सर काय झालं देवा, काय झालं रे या सगळा? काय केलं तू? लय साधो माणूस हो ते का कोणी मारला हे आमका कोणाक पटना पण नाही. बरं त्यांच्या बोलण्यातून काही जाणवलं होतं का कुणाशी वैर वगैरे? तसा का विशेष नाही साहेब, पण घरची परिस्थिती ना एकदम हलाखीची होती. हो ठीक आहे, काही माहिती मिळाली तर कळवा आम्हाला. जा तुम्ही. होय होय साहेब. आणि तुम्ही जा घरी जा. बायको वाट बघत असेल ना. होय होय साहेब, येतो. शंकर बहिणू, पोलीस येईल असत वाड्यावर. म्हणजे तुमचा अंदाज बरोबर असा. या सगळा उकरून काढूसाठी शोभाचा पण उकरून काढणार. हा मी जाते. हो पण ते समोरच असत पोलीस, त्यांच्या समोर मी कसं जाणार? हा एक काम करते, मी आतमध्ये लपते मी आतमध्ये. नाही म्हणजे एकदा अनुभव घेतलाय तुम्ही, पण तो दांडगा नाही, याचा आम्हालाही दुःख आहे. मग ही चौकशी किती आहे? सरळ व्हिडिओज घाला ना, निघला असते. तुमका वाटतं ना सगळा मीच केलाय? सगळी पापा मीच डोक्यावर घेऊन हिंडतोय. कायद्याला पुरावा लागतो अण्णा. गोळा केलाच नाही. थांबा, तुमका पुरावे साक्षीबाई ना मी गोळा करून देते. इंदू, माधव, दत्ता, सरिता, छाया. घे बाय, तुम्ही किती इलास? तुझ्या गोवाक पकडू किल्ले सर.
काम हल्ली सोपं झालंय. चौकशीसाठी लांब जावं लागत नाही. पोस्टमनचं प्रेत सापडलंय. तुम्हाला कल्पना आलीच असेल. हो. त्याच संदर्भात चौकशीला आलोय. तुमची परवानगी असेल तर मी आत येऊ का? नाही, नको. घर लहान आहे आणि आत गरम होत. काहीतरी आहे हो तुमच्या शर्टावर. पोस्टमॅनच्या मृत्यूची वाच्यता मी कुणाकडेच करणार नाही. खरंच सांगते मी, विश्वास ठेवा माझ्यावर. आणि हा जो माझा गळा तुम्ही आवडलाय त्यात फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र द्या. त्यांच्या नावाने सगळा चालला ना, मग हे चालू दे. हं? नाव मान याच्यापेक्षा प्रेम जास्त महत्वाचं. जा मी तुझ्यावर, फक्त तुझ्यावर करतोय शेवंता. हं? तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालून नाही ना तुमचं नाव लावलं. शेवंता हरी नाईक तर मी शेवंता नाही. अगो घाबरा नको, असा काही एक होता नाही. त्या इंदून त्या बयेक त्या घरात पाऊल ठेवून दिल्या नाही. ती बया ह्या घरात पाऊल ठेवीत. नायकांचे सुनो कमी नाही असत. हा, घाबरा नको. तू कमी चाय देते वाय. हा, चाय पी, बरा वाटत. जा तोंडून घे. हा, बाबू हे चाललास का? काय केलंस त्याचा? काय केलंस? वशीकरण केलंस की काय त्याचा? केलंसच. काय काय लुटलंस? सांग, काय काय लुटलंस? माका काय माहित नाही. हा, पैसो घेतलास, दागदागिने घेतलास, सगळा घेतलास ना. आणि आता वाड्यात जाऊन राहूचा तुका वय ना. त्यासाठी सगळा चाललेला आणा तुझा वय ना. गप कित्या बोल, नाहीतर ना तुझं तोंडच या शेणात बुडवतोय. सपना बघतोस वाड्यात राहूची वय. अगो चेटकीन असास तू, चेटकीन. तुझी जगूची पण लायकी नाही. बच्ची, अगो काय तमाशा लावलंस हो? माणसांका बघा हिची थेरा बघा. बोलूचा म्हणत होतोय. आज चांगलाच गावलंस माझ्या तावडीत. चल आधी तू सोडा माका. या हडळीनिक मी असा सोडणाऱ्यातला नाही. अगो चल भेटायला. चल आपल्या घराकडे जाऊया. चल. थांबा, असं काय करतास? आ गया. बिन साखरेच आहे घ्या. माझ्याबद्दल बरीच माहिती दिसते. ठेवावी लागते आम्हाला माहिती. आज
खास आमंत्रण पाठवलं. कामाशिवाय तुमचा बहुमूल्य वेळ वाया घालवणार नाही मी. त्याची कल्पना आहे मला, म्हणूनच आलो. गावात पत्र वाटणारा साधा पोस्टमन. अंगात दागिना नाही, खिशात पैसे नाहीत, पगार यायचा तो गावी पाठवायचे, थोडे पैसे पोस्टात जमा करायचे. मग आता काय सांगू? की सांगायचं नाही तुम्हाला? काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचंय ते? हो, पण हे जर अण्णानं केलं असतं तर कायद्याचा रक्षक म्हणून मी तुम्हाला नक्की येऊन सांगितलं असतं. पण यात अण्णाचा काहीच संबंध नाही. खात्री आहे तुम्हाला? 100%. काय? हो, अहो वाटेल ते बोलत होती मला. मला काही सुचलंच नाही. काय बोलू भर रस्त्यात मी तिला. अहो आता तिने जे केलं तेच मी केलं असतं तर माझ्यात आणि तिच्यात फरक काय उरला असता. म्हणून मी स्वतःवरती ताबा ठेवला. तिचं मानसिक संतुलन बिघडलंय हे माहितीये मला, पण म्हणून ती उद्या माझा जीव घेलो. मला काय करावं कळत नाही. साहेब मी हात जोडते, काहीतरी करा तुम्ही, नाही तर माझं जगणं मुश्किल होईल. 4 चौकात जाणं मुश्किल होईल माझं. हे बघा पाटणकर बाई, तुम्ही म्हणताय तसं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं हे खरं आहे. आम्ही समज देऊ त्यांना. आता काय तुझ्या दृष्टीनं तू केलेली सगळी कटकारस्थानं, सगळे गुन्हे तिला इत्तमभूत माहिती आहेत आणि माहीत नसलेले तू प्रेमाच्या भरात तिला सांगून बसला असशील. सावध राहा, ती बाई तुला अडकवण्याचा प्रयत्न करते. शोभाचा मृत्यू कसा झाला हे सांगू शकले असते मी पोलिसांना, पण सांगितलं का मी? काशीच्या मृत्यू मागे कुणाचा हात होता हे सांगू शकले असते मी, पण उघडलं का मी माझं तोंड? अशा प्रसंगाला तोंड कसं बंद करायचं हे तुला चांगलंच माहिती आहे. ती जे हत्यार वापरते ना तेच हत्यार तोही वापर. तोंड बंद होईत. फक्त मंगळसूत्रच नाही, दागिन्यान मडवीन यो गळो दिसायचो नाही. अण्णा, खरंच तुम्ही माझ्याशी लग्न करणार? येळ इल्यावर करी. तोपर्यंत त्या क्षणाची वाट बघ.